नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। खरं तर हा मंत्र म्हणण्याचं कारण म्हणजे सर्व सकल कलांचं आराध्य दैवत, ज्याला आपण 64 कला म्हणतो, त्या कलांचं आराध्य दैवत असणारा आणि कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यासाठी ज्या दैवताचं पूजन आपण सर्वजण करतो, जो गणांचा नायक आहे, अशा श्री गणेशाची जयंती आज या ठिकाणी आहे। म्हणून आपण सर्वजण प्रथमतः एकच पुकारा करूया, बोला गणपती बाप्पा। श्री गणेशाला वंदन करून आदरणीय विश्वासराव बागल काकाजी यांनी आपल्या प्रिय पत्नी सौ सुलेखा बागल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेले 11-12 वर्ष या साने गुरुजी परिसरामध्ये सुरू केलेली रेणुका शिशु विहार ही बालचमनची जे काही शाळा आहे, विद्यालय आहे, नर्सरी टू KG स्कूल आहे, या स्कूलचा स्नेहसंमेलन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। मंचावर या ठिकाणी मान्यवर पाहुणे उपस्थित झालेले आहेत। आपण सर्व या बालचमनचे पालक, नातेवाईक, या परिसरातील सर्व कलाप्रिय बंधू आणि भगिनी उपस्थित झालेल्या आहेत। मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अशा या स्नेहसंमेलनामध्ये बालचमनचा कलाविष्कार पाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। मान्यवर पाहुण्यांचं आणि आपणा सर्वांचं आपण सर्वजण प्रथमतः टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करूया। मित्रहो, रेणुका शिशु विहारचं हे स्नेहसंमेलन दरवर्षीप्रमाणेच अर्थात द्विवार्षिक अशा पद्धतीनं हे स्नेहसंमेलन होत असतं आणि यासाठी आपण उत्साहानं सहभागी होत असतात। आत्ता संख्या थोडीशी कमी या ठिकाणी खुर्च्यांवर दिसते, पण जशी जशी रंगत येत जाईल तसे तसे अनेक पालक, त्याचबरोबर या परिसरातील नागरिक या कलाविष्कार पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणार। या आजच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला शुभेच्छाने मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत कोल्हापूरमधले ज्येष्ठ रंगकर्मी, अभिरुची या नाट्यसंस्थेमध्ये रंगभूमी, ज्याने अनेक वेगवेगळ्या भूमिका या माध्यमातून ज्याने आपल्या सर्वांच्या समोर साकारल्या। गेली 35 वर्ष रंगभूमीची विविध प्रकारे जी सेवा करत आलेली आहेत आणि प्रामुख्यानं महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते ती म्हणजे संबंध भारतामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, बालकांसाठी बालनाट्य शिबिरं घेत असणारे संबंध अगदी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत, पश्चिम बंगालपर्यंत समाजातल्या विविध घटकांसाठी बालनाट्य शिबिरं घेत असणारे, बालकांसाठी कथा लिहिणारे आणि रंगभूमीवर सुद्धा सदैव वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका वठवत असणारे, आपल्याच भागातले असणारे पण आपल्याला फारसे परिचित नसणारे, खास करून आपल्या परिचयासाठी ज्यांना आम्ही पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे ते माननीय संजय हळदीकर यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करतो आहोत। याचबरोबर या ठिकाणी आदरणीय विश्वासराव बाबगल काकाजी आहेत, त्यांचंही आपण हार्दिक स्वागत टाळ्यांच्या गजरात करूया। या ठिकाणी माननीय प्राचार्य डॉक्टर JK पवार आहेत, त्यांचं पण आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया। या ठिकाणी लायन्स क्लबचे खास मंडळी उपस्थित आहेत, त्या सर्व मंडळींचं स्वागत करत असताना लायन्स आय हॉस्पिटलचे चेअरमन माननीय मोहनलाल चांडकजी यांचंही आपण हार्दिक स्वागत करतो आहे। लायन्स क्लब कोल्हापूर सिटीचे अध्यक्ष माननीय सूर्यकांत लोले यांचंही आपण हार्दिक स्वागत करतो आहे। या लायन्स क्लब कोल्हापूरचे सेक्रेटरी नरेंद्र पाध्ये यांचंही आपण हार्दिक स्वागत करतो आहे आणि लायन्स क्लबचे या क्लबचे सिटी क्लबचे ट्रेझरर माननीय दीपक शहा साहेब यांचंही आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आहे आणि रेणुका शिशु विहार या स्कूलचं व्यवस्थापन पाहत असणारे दिगंबर पाटील यांचंही आपण हार्दिक स्वागत करतो आहे।
आपण सर्व या परिसरातील ज्येष्ठ मंडळी आहेत, कवडे काका आहेत, काडे काका आहेत, इतर सर्व मंडळी आहेत, सर्वांचीच नावं मी घेत नाही, प्राध्यापक डॉक्टर दिग्विजय पवार आहे, इतर सगळी मंडळी आपण सर्वजण आग्रहानं आपल्या बालचमूचा आविष्कार पाहण्यासाठी आलेला आहात. आपणा सर्वांचं पुन्हा एक वार हार्दिक स्वागत करून प्रथमतः या ठिकाणी महामानवांना ज्यांच्यामुळेच आपण आज या सुस्थितीत आहोत, आपण चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत आहोत, त्या महामानवांना आपण अभिवादन प्रथमतः करूया. प्रमुख पाहुणे माननीय संजय हळदीकर आणि मंचावरील सर्व पाहुण्यांना विनंती आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण पुष्पांजली वाहून अभिवादन करावं अशी विनंती सर्व पाहुण्यांना करत आहे. त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेनं हे स्कूल सुरू झालं त्या स्वर्गीय सौ सुलेखा बागल यांच्याही स्मृतीला पुष्पांजली वाहून अभिवादन आपण करतो आहोत. काकाजी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती, ज्याने मुलींच्या महिलांच्या शिक्षणाचा वसा घेतला आणि तोच वसा आता या ठिकाणी बसलेल्या सर्व माता भगिनी पुढे नेतात. बालचमू यामध्ये मुली आहेत, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर लोकराजा, ज्या राजाच्या नावानं ही करवीर नगरी आहे, जो समाजोद्धारक लोकराजा असं म्हटलं जातं, सर्व कलांचा आश्रयदाता ते राजर्षी शाहू छत्रपती महाराज आणि भारताची राज्यघटना ज्याने लिहिली शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सौ सुलेखा बागल यांच्या स्मृतीनं आपण अभिवादन करतो आहोत. या प्रतिमा पूजनानंतर रेणुका शिशु विहारच्या या बालचमूंच्या माध्यमातून यानंतर मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे. हा दीप आहे प्रेमाचा, स्नेहाचा, त्याचबरोबर ज्या ज्या कला आपल्यामध्ये आहेत, सुप्त आहेत, या बालचमूला त्याद्वारे एका वेगळ्या पद्धतीची टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ महामानवांना अभिवादन आणि दीपप्रज्वलन करून करतोय. तमसो मा ज्योतिर्गमय याचा अर्थच आहे अंधारातून प्रकाशाकडे जी वाटचाल आहे, हा दीप तुमच्या आमच्या मनामध्ये तेवत राहावा. कलेचा हा वारसा आपण पुढे संक्रमित करत राहू अशीच भावना या पाठीमागं आहे. मी यानंतर विनंती करतोय, यानंतर रेणुका शिशु विहारचे जे काही बालचमू आहे त्या सर्वांना या ठिकाणी स्वागत गीत गायलं जात आहे. श्रीफळ नाही वाढवायचं. स्वागत गीत या शाळेचे रेणुका शिशु विहारचे विद्यार्थी मधला व मोठा गट आहे. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, अशा पद्धतीचं हे स्वागत गीत आहे. साचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम मानाचा मुजरा. गुरुजन आले सभा मंडपी, स्वागत झाले 10 दिशाने. गुरुजन आले सभा मंडपी, स्वागत झाले पूर्ण योजित
सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. उपासरी कोणी साधक नम्र करेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हॅलो. स्वागत गीताच्या माध्यमातून या बालचमूनं सर्व मान्यवर पाहुण्यांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया आणि या बालचमूलाही प्रोत्साहन देऊया. यानंतर रेणुका शिशुविहारच्या या स्नेहसंमेलनाचा प्रारंभ तर या ठिकाणी झालेला आहे. आजच्या या पहिल्या प्रमुख कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो आहे रेणुका शिशुविहारचे व्यवस्थापक माननीय श्रीयुत दिगंबर पाटील यांना. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील विराजमान प्रमुख अतिथी, सर्व मान्यवर, शाळेचे संस्थापक, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी आणि सर्व उपस्थित जनसमुदायाचे मी आपले रेणुका शिशुविहारच्या वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होतो की आमच्या शाळेचे दर 2 वर्षांनी स्नेहसंमेलन होत असते आणि यावर्षी या स्नेहसंमेलनाचे आयोजन आपण करण्यात आलेले आहे. तसे पाहिले तर या शाळेची स्थापना सन 2011 साली माननीय विश्वासराव बागल सर यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी कैलासवासी सौ सुलेखा बागल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साने गुरुजी वसाहत येथे सुरू केली. त्यांचा शाळा स्थापन करण्याचा एकच हेतू होता आणि अजूनही तोच हेतू आहे. आणि तो हेतू म्हणजे आपल्या बहुजन समाजातील मध्यमवर्गीय मर्यादित उत्पन्न असणारे पालकांच्या मुलांना अत्यंत माफक फीमध्ये दर्जेदार चांगले शिक्षण मिळावे आणि याच शिक्षणाच्या जोरावर त्यांच्या भवितव्याचा पाया खंबीर व्हावा. तसेच त्यांना या बालवयातच चांगले संस्कार रुजू व्हावेत, जेणेकरून हीच मुलं पुढे मोठी होऊन भारताचे चांगले नागरिक होतील. सुरुवातीला शाळेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा शाळेमध्ये वर्षभर अगदी मोजकेच विद्यार्थी होते. परंतु या बालवाडीमध्ये दिले जाणारे शिक्षण, विविध उपक्रम, शाळेतील वर्गवारी, शाळेचे स्वरूप या सर्वांमधून मुलांची होणारी प्रगती हे सर्व त्यावेळी मुलांचे पालक पाहत होते. आणि त्यामुळे आम्हाला कोणतीही जास्त जाहिरातबाजी करावी लागली नाही. आमच्या शाळेतील पालकांकडूनच शाळेची प्रसिद्धी होत गेली आणि हे बघता बघता बालवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 120 वरती जाऊन पोचली. त्यामुळे अशा ह्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर एका वटवृक्षामध्ये होत आहे. आणि हे होत असताना नक्कीच सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, साने गुरुजी वसाहतमधील नागरिक यांचे योगदान खूप मोठे आहे. आमच्या शाळेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही आमच्यावर असते. त्यामुळे फक्त पुस्तकी ज्ञान देणे आणि एकांगी विकास हा एकच उद्देश नसून या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,
त्याला एकमेकाविषयी आदर, प्रेम, मदत करण्याची आवड निर्माण व्हावी, शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी आम्ही वर्षभर विविध उपक्रम म्हणजेच वृक्षारोपण, आपले हिंदू सण, नंतर वेशभूषा, नृत्य, भाषण, दिंडी सोहळा, स्वातंत्र्य दिन, बाजार इत्यादी असे विविध उपक्रम साजरे करत असतो. याशिवाय इतर शाळा व संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्येही आपल्या शाळेतील विद्यार्थी सहभाग घेत असतात आणि विशेष प्रावीण्यही प्राप्त करत असतात. त्यापैकी एक म्हणजे ब्राह्मण सभा करवीर श्लोक पाठांतर स्पर्धा 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये आमच्या शाळेतील कुमार जिग्नेश राकेश कुलकर्णी मधला गट ह्याला उत्तेजनार्थ असं प्रावीण्य मिळालं होतं. तर अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्ट कथाकथन स्पर्धा यामध्ये कबीर घनश्याम कुलकर्णी मधला गट याचा द्वितीय क्रमांक आला होता. सध्या आपल्या शाळेमध्ये 3 गट आहेत, शिशु गट, मधला गट आणि मोठा गट, म्हणजेच सिनियर के जी, ज्युनियर के जी आणि नर्सरी. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र असे क्लासरूम आहेत, ऑडिओ व्हिडिओ साधने आहेत, प्रत्येक गटासाठी स्वतंत्र शिक्षिका आहेत. आता म्हणायला गेलं तर शिशु गटासाठी शीतल पाटील, रुपाली, रंजना पाटील अशा ह्या शिशु गटासाठी शिक्षिका आहेत. तर मधल्या गटासाठी संपदा गवळी ह्या त्यांचा क्लास टीचर म्हणून काम करतात. तर मोठ्या गटासाठी पूर्वश्री देवी हराळे भोसले ह्या मोठ्या गटासाठी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत आहेत. तसेच आमच्या शाळेकडे जवळजवळ आता सर पीरवाडी वगैरे इथून विद्यार्थी येतात. तर या विद्यार्थ्यांसाठी आम्ही यावर्षी स्कूल व्हॅनची व्यवस्था केलेली आहे. तर आमच्या स्कूल व्हॅनसाठी म्हणून सागर कोरे मामा हे पण स्कूल व्हॅनचं काम पाहतात. अशा हे आमचा शाळेचं सरांचा जो उद्देश जो आहे की बाबा माझ्या बहुजन समाजातील लोकांच्या मुलांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि ती मुलं पुढं होऊन भारताचे चांगली नागरिक बनावेत, हा उद्देश आमचा बऱ्यापैकी सफल होताना दिसतोय. कारण का आमच्याकडे बरेचसे आमचे 2011 पासूनचे जे विद्यार्थी आहेत ते आता कोणी 10वीला आहे, कोणी 12वीला आहे. तर ती मुलं अजूनही आम्हाला येऊन भेटतात आणि हेच आमची पोचपावती आहे. आणि मी एवढं बोलून मी जास्त वेळ तुमचा घेत नाही आहे, कारण मला माहिती आहे पालकांना जास्त भाषणापेक्षा त्यांच्या मुलांचा परफॉर्मन्स बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. सो मी तुमचा एवढे माझे शब्द बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच गेल्या 11-12 वर्षातला हा रेणुका शिशु विहारचा प्रवास या ठिकाणी व्यवस्थापक दिगंबर पाटील यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. आपल्या सर्वांच्या स्नेहाची आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाची असणारा रेणुका शिशु विहार ही शाळा खरं तर आत्ता मुलं जास्त घेणं हे अवघड झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं पालकांचा स्नेह, पालकांचा उत्साह या शाळेच्या पाठीशी आहे. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आणि जे मान्यवर आहेत त्यांचा सत्कार रेणुका शिशु विहारच्या वतीनं करण्यात येतो आहे. मी मगाशीच आपल्या सर्वांना सांगितलं की आजचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी आणि बालकांसाठी अखिल भारतभर बालनाट्यांची शिबिरं घेणारे जवळजवळ 2000हून अधिक बालनाट्यांची शिबिरं ज्यांनी घेतली आहेत आणि कोल्हापूरचे ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागतो ते माननीय संजय हळदीकर आहेत. खरं पाहता बालकांच्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि या मालकांना बोलतं करण्यासाठी, त्यांच्या मनातली भीती घालवून त्यांना व्यक्त होण्यासाठी ही बालनाट्य शिबिरं ते आयोजित करत आलेले आहेत. आजवर कोल्हापूर या रंगमंचाच्या एकूणच अवकाशामध्ये जवळजवळ 35 वर्ष ते वावरत आले आहेत आणि विविध प्रयोग त्यांनी रंगभूमीवर केले. अभिरुची या नाट्यसंस्थेचे ते प्रमुख एकार्थी होते. गेल्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये शाळकरी मुलांसाठी बालनाट्य शिबिर आहेत. मुलांशी ते संवाद साधत असतात. त्याचबरोबर त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत, ती फार महत्त्वाची आहेत, ज्याच्यामध्ये भीती आणि भिंती हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे. मी मगाशी आपल्याला सांगितलं की समाजातल्या सगळ्या स्तरातील मुलांसाठी, बालकांसाठी ही शिबिर आहेत. मग त्या मुलांच्याकडून ते काढून घेतात. त्यामध्ये भीती आणि भिंती हे त्यांचं पुस्तक आहे. मुलंच मुलं हेही त्यांचं पुस्तक आहे. आत्ताच एक नवीनसुद्धा त्यांचं एक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. त्यांची काही प्रदर्शनं आहेत ज्याच्यामध्ये कवडसे म्हणजे मुलं कोणत्या दृष्टीनं पाहतात, त्यांची दृष्टी काय असते, ते कसे व्यक्त होतात, यासाठी कवडसे नयी तालीम हे प्रदर्शनही त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भरवलेलं आहे. अखिल भारतीय स्तरावर त्यांचं हे काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं
इतकंच नव्हे तर स्वतः उत्तम अशा पद्धतीचे बालकथा लेखक म्हणून त्यांचा परिचय आजकाल होतो आहे आणि या बालकथांच्या माध्यमातून अनेक एकांकिकाकारांनी त्यांच्या बालकथा घेऊन त्यांचं रूपांतर एकांकिकेमध्ये केलं आहे आणि त्याला बक्षीसंसुद्धा मिळवलेली आहेत. रंगमंचावर ते जेव्हा कार्यरत राहिले, अभिनेते म्हणून ते नेपथ्यकार इथंपर्यंत अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी बक्षिसं त्यांना मिळालेली आहेत. नुकताच त्यांच्या म्हणजे गेल्या 2-4 वर्षातला तरी अनुभव असाच आहे की नेपथ्यकार म्हणून महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये नेपथ्याला हमखास बक्षीस कुणाला मिळत असेल तर ते माननीय संजय हळदीकर यांच्या नाटकाच्या नेपथ्याला हे मिळत आलेलं आहे. इतकंच नव्हे तर आम्ही असू लाडके एक अतिशय सुंदर असं चित्रपट याचं कला दिग्दर्शनाचं कामसुद्धा त्याने केलेलं आहे. अशा पद्धतीनं बालकांसाठी कार्यरत असणारे आणि काकाजींचा जो विचार आहे आपल्या एक सजग नागरिक तयार करायचे आहेत तशाच पद्धतीचं काम माननीय संजय हळदीकर हे करतात. त्यामुळे आजचे हे प्रमुख पाहुणे माननीय संजय हळदीकरांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय विश्वास बागल काकाजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे. शाल, श्रीफळ आणि गुलाबाचं रोपटं देऊन माननीय संजय हळदीकर यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आहे. मॅडम 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 यानंतर मंचावर उपस्थित असणारे माननीय प्राचार्य डॉक्टर JK पवार, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहासाचे अभ्यासक, राजर्षी शाहू वाङ्मयीन स्मारक ग्रंथ त्यांनी सिद्ध केलेला आहे वर्षापूर्वीच. अर्थायन हे त्यांचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ ज्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक आहे. राजर्षी शाहू अध्यासन त्यांनी याच आपल्या परिसरामध्ये सुरू केलेलं आहे. इतकंच नव्हे तर नुकतंच त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ज्या आमच्या आदरणीय पद्मजा वहिनी होत्या त्यांच्या स्मरणार्थ पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार त्याने देण्याला सुरुवात केली आणि नुकताच शिवाजी विद्यापीठाच्या उत्तम संशोधक जे जागतिक स्तरावर ज्या 5 महत्त्वाच्या संशोधक आहेत त्यामध्ये प्राध्यापिका डॉक्टर ज्योती जाधव यांना त्यांनी सन्मानित केलेला आहे. ते प्राध्यापक डॉक्टर JK पवार यांनाही या ठिकाणी फुलांचं रोपटं देऊन काकाजी आपण सन्मानित करावं अशी विनंती आहे. यानंतर खास करून या ठिकाणी उपस्थित असणारे जे लायन्स क्लबचे पाहुणे मंडळी काकाजींच्या प्रेमाखातर आणि आपल्या सर्वांचा आविष्कार पाहण्यासाठी आले त्यामध्ये लायन्स आय हॉस्पिटलचे चेअरमन माननीय मोहनलाल चांडक यांचंही स्वागत या ठिकाणी. काकाजींनाच विनंती आहे आपण चांडक साहेबांचं गुलाबाचं रोप देऊन त्यांचा स्वागतपर सत्कार करावा. यानंतर लायन्स क्लब कोल्हापूर सिटीचे अध्यक्ष जे उत्तम गायक आहेत ते माननीय सूर्यकांत लोलेजी यांचाही या ठिकाणी काकाजी आपल्या हस्तेच लोलेजींचाही सत्कार आहे, स्वागतपर सत्कार. त्यानंतर लायन्स क्लबचे सेक्रेटरी माननीय नरेंद्र पाध्ये यांचाही सत्कार या ठिकाणी केला जातो आहे. आणि या क्लबचे ट्रेझरर दीपक शहा यांचाही या ठिकाणी सत्कार हा केला जातो आहे. याचबरोबर आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहातच. सर्व पाहुण्यांना आपण स्थानापन्न व्हावं ही विनंती आहे. काकाजी आपण बसून घ्यायचं. सर्व उपस्थित या परिसरातील
नागरिक बंधू आणि भगिनीनो, कलाप्रेमी बंधू आणि भगिनीनो, रेणुका शिशुविहारचे सर्व बालचमोनी पालक, आपण सर्व कलारसिक आहात. मान्यवर पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला, त्यांचा परिचय आपल्या सर्वांना दिला. पण पुन्हा एकवार जी गोष्ट वारंवार करावी लागते डॉक्टर जे.के. पवार सर, ती महत्त्वाची गोष्ट मी पुन्हा एकवार करतो आहे. ती गोष्ट म्हणजे ज्यांनी रेणुका शिशुविहार ही शाळा बहुजनातल्या गरीब आणि मध्यम वर्गातल्या मुलांच्या एकूण भवितव्याच्या दृष्टीनं तर एक सजग नागरिक व्हावा म्हणून त्यांनी या शाळेची आपल्या पत्नीच्या स्मृतीखातर या शाळेची सुरुवात केली. पण हे विश्वासराव बागल कोण हे अनेकांना माहिती नाही, ज्याचा उल्लेख मी वारंवार करत असतो आणि तो केला पाहिजे. कारण का, काकाजींचं वय आज 91 वर्ष आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये काकाजींचं आपण एक वेळेला त्यांना सलाम केला पाहिजे त्यांच्या कामाला. पण हे विश्वासराव बागल कोण याचा परिचयसुद्धा आपल्याला थोडक्यात होणं आवश्यक आहे. ते म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या काळामध्ये हंटरकार खंडेराव बागल, जे पहिले कोल्हापूर संस्थानचे LLB झालेले वकील, हे काकाजींचे आजोबा. ते पहिले LLB झाले. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी त्यांना हातकणंगलेचे मामलेदार केलं आणि शाहू महाराज प्रत्येक वेळेला कायद्याचा सल्ला घ्यायचा असेल तर ते खंडेराव बागल यांचाच घ्यायचे. हेच खंडेराव बागल सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे नेते होते, जे महात्मा फुलेंच्या विचारानं कार्य करायचे आणि त्यामुळं राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा अतिशय चांगला स्नेह त्यांना लाभलेला होता. या खंडेराव बागलांचे 2 सुपुत्र, आपण बागल चौक ज्याला म्हणतो ते म्हणजे भाई माधवराव बागल, ज्याने कोल्हापूरच्या इतिहासामध्ये, सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये ज्यांचा उल्लेख करावाच लागतो ते म्हणजे भाई माधवराव बागल. हे कोल्हापूरच्या समाज जीवनात समाज ढवळून काढणारं असं एक व्यक्तिमत्व होतं आणि 1942मध्ये त्यांनी प्रजा परिषद कोल्हापूरच्या संस्थांच्या विरुद्ध लोकांच्या हितासाठी उभी केली आणि या प्रजा परिषदेमध्ये भाई माधवराव बागल मुख्यमंत्री झाले नाहीत, तर त्यांचे ज्येष्ठ कनिष्ठ बंधू जे माननीय विश्वासरावजी बागल यांचे पिताश्री ते ॲडव्होकेट वसंतराव बागल हे कोल्हापूरचे पहिले मुख्यमंत्री आहेत. आणि वसंतराव बागल हे कोल्हापूरमध्ये क्रिमिनल लॉयर होते. कोल्हापूर ज्या वेळेला नगरपालिका होती त्या नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्षसुद्धा होते. अशा पद्धतीचे एकूण वारसा काकाजींना सामाजिक आणि राजकीय लाभलेला आहे. पण काकाजीने याचा उहापोह कधी केलेला नाही, तो माहिती असणं आवश्यक आहे. या मैदानावर, या मंचावरून तो आपल्या सर्वांच्या समोर ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून मी ही गोष्ट बोलतो आहे. काकाजींचं शिक्षण प्राथमिक, माध्यमिक आणि त्याचबरोबर महाविद्यालयीन इथंच झालं. राजाराम महाविद्यालयामध्ये ते BA झाले आणि BA झाल्यानंतर ते काही वर्ष शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये MSW ही पदवी घेतली. त्यानंतर मुंबईमध्ये एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये ते कार्यरत राहिले. पण त्याच्यानंतर त्यांचा विवाह झाल्यानंतर ते मुंबईहून इंग्लंडला गेले आणि त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी त्यांनी MSWची जे पदवी आहे ती पदवी प्राप्त केली आणि ते इंग्लंडमध्येच काही वर्ष स्थायिक राहिली. इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर तिथंही ते नोकरी करू लागले. समाजसेवा अशा पद्धतीचे असल्यामुळे MSW झालेले असल्यामुळे इंग्लंडमधील नोकरी काही वर्षानंतर ते कॅनडामध्ये आले आणि कॅनडामध्ये 1970 पासून 1997पर्यंत एका महत्त्वपूर्ण अशा सायकॅट्रिक हॉस्पिटलचे एका विभागाचे प्रमुख म्हणून 1997ला ते निवृत्त झाले. अशा पद्धतीनं समाजसेवेमध्ये कार्यरत राहिलेले काकाजी यांना आपल्या देशाची ओढ होती आणि त्यांच्या पत्नी त्यावेळेला तिथं वृद्धाश्रमसुद्धा हे चालवत होते. संजयराव, एक सांगण्याची गोष्ट आहे. आणि यानंतर आपल्या भारत भूमीचं प्रेम असल्यामुळे ते या ठिकाणी आले आणि तिथं त्यांच्या पत्नी सुलेखा
काके यांचं निधन 2002ला झालं आणि त्यानंतर काकाजींनी लक्षात घेतलं की आपल्याला इथं शाळा उभी केली पाहिजे बहुजनांच्या मुलासाठी. म्हणून त्यांनी या ठिकाणी रेणुका शिशु विहार ही आपल्या पत्नी सौ सुलेखा बागल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2011मध्ये हे स्कूल सुरू केलं. अशा पद्धतीनं आपलं जीवन मुलांसाठी देणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून बागल काकांचं हे महत्त्वपूर्ण काम आणि या कामासाठी आपण एक वार जोरदार टाळ्या त्यांना देऊया. थोडंसं हे जास्त करून मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं, हे महत्त्वाचं होतं म्हणून ठेवलं. यानंतर या ठिकाणी अन्य मंडळींचं सत्कार करण्यात येणार आहे. प्रथमतः या रेणुका शिशु विहारचे व्यवस्थापक श्री दिगंबर पाटील यांचा सत्कार या ठिकाणी माननीय लोले सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे. त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका या विद्यालयाचा अतिशय सुनियोजित पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट्स वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व नियोजन करण्यामध्ये ज्यांचा सहभाग असतो त्या सौ पूर्वश्री हराळे भोसले मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी करावा अशी विनंती मोहनलालजी चांडक साहेबांना मी करतो आहे. त्यानंतर या स्कूलच्या शिक्षिका सौ संपदा गवळी मॅडम यांचाही सत्कार माननीय नरेंद्र पाध्ये यांनी करावा अशी विनंती आहे. त्यानंतर ट्रेझरर माननीय दीपक शहासाहेबांना मी विनंती करतोय. सौ शीतल पाटील मॅडम यांचाही आपण सत्कार करावा. सौ संपदा गवळी मॅडम यांचाही सत्कार, सौ शीतल पाटील मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार दीपक शहा साहेबांनी करावा अशी विनंती आहे. त्यानंतर श्रीमती रंजना पाटील शिक्षिका आहेत, त्यांचा सत्कार माननीय JK पवार सरांनी करावा अशी विनंती आहे. ते घ्यायचे आहेत. सौ रुपाली राऊत मॅडमांचाही सत्कार या ठिकाणी चांडक साहेबांनी करावा अशी विनंती आहे. सौ रुपाली राऊत सहशिक्षिका त्यांचाही सत्कार. त्यानंतर काकाजींनी खास करून एक व्हॅन घेतलेलं आहे यावर्षीपासून मुलांना आणण्यासाठी. त्या व्हॅनचं सारथ्य करत असणारे विद्यार्थी वाहतूक करणारे त्याचे चालक सारथी आपण म्हणू श्रीयुत सागर कोरे यांचाही सत्कार प्राचार्य डॉक्टर JK पवार यांना मी विनंती करतो आहे. आत्ता जे कलाविष्कार आपण सर्वजण पाहणार आहात ते कलाविष्कार या बालचमूंच्याकडून ते नृत्य सादर करण्यासाठी ज्यांनी तयारी करून घेतली ते नृत्य दिग्दर्शक म्हणू, ज्याला कोरिओग्राफर म्हणू, ते श्रीयुत विजय माने यांचा सत्कार आजचे प्रमुख पाहुणे माननीय संजय हळदीकर यांनी करावा. काहीतरी सिक्वेन्स आहे त्याला, माननीय संजय हळदीकर यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. त्यानंतर एकूणच मंच ही सजावट आणि याच्या संयोजनामध्ये आयोजनामध्ये ज्यांचा वाटा नेहमीच असतो ते रंगमंच व्यवस्था, डेकोरेटर्स, इव्हेंट मॅनेजर श्रीयुत गिरीश बुवा यांनाही या ठिकाणी सागर कोरे यांना शाल आणि श्रीफळ आणि त्याचबरोबर फुलांचं रोपटं देऊन त्यांचा सत्कार. त्यानंतर नृत्य दिग्दर्शक तथा कोरिओग्राफर श्रीयुत विजय माने यांनाही माननीय संजय हळदीकर सरांनी सन्मानित करावं. विजय माने कृपया पद विजय मानेंचं जर. यानंतर माननीय गिरीश बुवा प्लीज त्यांचाही माननीय संजयजी हळदीकर यांच्या हस्ते. फोटोग्राफर सोहेल फोटोग्राफर त्यांचे प्रतिनिधी त्वरित यायचं आहे कारण आपलं सहकार्य नेहमीच आहे. पालकांना विनंती आहे की पालकांनी त्यांच्याकडून फोटो कलेक्ट करायचे आहे, कोणीही मोबाईलनं फोटो काढायला यायचे नाहीत. मी मगाशीच पहिल्यांदा जसं म्हटलं होतं श्री गणेश जयंती आज आहे आणि श्री गणेशाचं पूजन करूनच कोणत्याही कार्यक्रमाचा आपण प्रारंभ करत असतो.
आदिम कालापासून जर कुणाचं पूजन प्राथमिक स्तरावर केलं जात असेल, पहिल्यांदा केलं जात असेल तर ते श्री गणेशाचं. म्हणून पहिलं नमन हे गणेशालाच असतं. म्हणून आपण सर्वजण म्हणूया मोरया मोरया गणपती बाप्पा. सिनियर KGचे विद्यार्थी विद्यार्थिनी.
lockdown. Yo, you sweet life, phantom, phantom. If I tell you say I love you, you know they for me, young girl, oh young girl. No tell me no, 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 oh, 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 oh. Baby, come give me your lo, 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 oh, 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 oh. You got me like whoa, 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 whoa. Shawty, come give me your lo, 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 oh, 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 oh. I see this fine girl from my party, she wear yellow. Every other girl they do too much, but this girl mellow. Now in my divine situation, I go use they tell I'm mellow. Finally I find way to talk to the girl, but she ain't no one follow. When you gonna phone for one? When you know I call for one? Then I start to feel a bum bum one. But she dey give me small small one. I know, say she start to bust it down one one. But she feeling insecure, cause her friends go they go my light ring go on. Go they go my light ring go on. Yeah, I know we look shy, but for you I get down low. And my hips make you cry when I'm moving around you. Do it once, do it twice. I push back, you hold me tight. Get a taste for a night. Baby, show me you can calm down, calm down. Dance with me and take the lead now, lead now. Got you so high that you can't calm down, calm down. Don't you ask, you know you're allowed, allowed. When it's you, I can't say no. Baby, give me love. You got me like Shawty gon' give me a As I reach my house, I see me got a small wall, me got a small wall. As me I wake up, now she did my mind don't walk, my mind don't walk. Then one day two, one of you folk go was people go was. Now so me I go down, so make me link go walk, make me link go walk. got my hand on your heart now, I can feel it race. If I leave, then you say you can never love again. Wanna give you it all, but can't promise that I'll stay. And that's a risk you take. Baby, calm down, calm down. Yo, this your body, it puts in my heart for lockdown, oh lockdown. Yo, you sweet life, phantom, phantom. If I tell you say I love you, you know they for me, young girl, oh young girl. No, tell me no, 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 oh, 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 oh. Baby, come give me your lo, 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 oh, 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 oh. Y el pum 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 pum, y el pum 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 pum, y la cosa suena ra, y la cosa suena ra. Scooby Doo papá, y el pum 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 pum, y el pum 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 pum, y el pum pum कसं गायब झालंय बघा. pum 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 pum, y la cosa suena ra 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 ra. Scooby Doo papá, y el pum 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 pum, y el pum 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 pum, y el pum 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 pum, pum 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 pum, y la cosa suena ra 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 ra. Scooby Doo papá, y el pum 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 pum. Tú quieres juca, pásamelo 20. Tú quieres juca, pásamelo 20. Tú quieres juca, pásamelo 20. Si no, te voy a romper los dientes. Tú quieres juca, pásamelo 20. Tú quieres juca, pásamelo 20. Tú quieres juca, pásamelo 20. Si no, te voy a romper los dientes. Pásame la maldita manguera, si no te voy a hacer tu lío aquí mismo. ¿Qué fue? Pasa la manguera. Pasa la manguera. Pasa la manguera. Si no, te vamos con problemas. Pasa la manguera. Pasa la manguera. Pasa la manguera. Si no, te vamos con problemas. En el chingo, en el chingo, skibidi papa. En el pum 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 pum. Pum pum. En el pum 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 pum. Pum pum. En el chingo, en el chingo, skibidi papa. En el pum 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 pum. En el pum 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 pum. You don't know, eh? The boy's not hot. Man's never hot. Perspiration cream. Tripa de pollo.
Deja que ponen en alga. Chevy Love, dame la verdadera luz. Dolby Studio. झुंजू पाठ झाली, झुंजू मुंजू पाठ झाली, उर्वेला लाली आली, हे उर्वेला लाली आली, हे विरविरती रानात पाखर, हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. नजर डोईवरती पदर, दूर गेली नजर डोईवरती पदर, घरची लक्ष्मी शेताला आली, बांधा बांधान तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर, तिनं दिली भाकर खाऊन दिला ढेकर, गोडी न्यारी त्या चटणीला आली, आली आली जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानात पानाच्या घरट्यात लपून बसलय कोनर, त्याला गुंफन गुंड्यान हानर, जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर, जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर. नमस्कार, मी बालकलाकार सेजल सागर कोरे, शाळेचे संस्थापक आदरणीय श्री बागल सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री संजय हळदीकर सर, पूज्य गुरुजन वर्ग आणि सर्व बालमित्रांना माझा सप्रेम नमस्कार. मला माझी कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार मानते आणि माझ्या एकपात्री अभिनयास म्हणजे ती फुलराणीला सुरुवात करते. तुला किती पाहिजे बघ, बस. बस एवढं, अजून खाली पाहिजे, बस का? हां बस. सांगायचं म्हणा ते आत्ताच केले, आत्ताच सांगितलं तुम्ही, सांगायचं म्हणा पहिलं. होय बस. हॅलो. 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 थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा.
तुझ्या पापाचा भरलाय घडा, मोठा समजतो स्वतःला मास्तर काय. तुझं गटारात घाल जा शास्त्र, तुझं मसनात गेलं ज्ञान, तुझ्या तोंडातच घालीन शान. तुझं क तुझं ख तुझं ग तुझं घ, मोठा पैचाच घेतोय इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझा उतरीन समजा माज. तवा येशील गुंडाऊनलाच, माझी चाटती येशील बुट. म्या म्हणाल अरवा अरवा, आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक. म्या म्हणाल आहा, आणि सुद्धा मोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाट. ए चल चल हो बाहेर मुकाट, उगा वळवळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशीलच माझा तोरा. ओहो आहा, हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय. समदे धरत्याल या मंजूचे पाय, कुत्र्यावानी घोळवत गोंडा, तर न पोरांचा माझ्या दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. मंजू बेन केम चो, हाउ डू यू डू. कम गो हँगिंग गार्डन. नो सॉरी मिस्टर अंकल. कोणी आणताल सिल्कची साडी, कोणी देताल मोत्याची कुडी, कोणी घालत्याल फुलांचा सडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठून सतर येईल राजकुमार, तगडक सफेद घोड्यावर होऊन स्वार. तगडक या नजरेल जवा नजर त्याची भिडल, झटक्यात माझ्या पायाच पडल. आणि म्हणाल राणी मी झालो तुझ्यावर फिदा. क्या खूबसूरती क्या है अदा. माग काय हवं ते माग, प्यारी आमच्यावर धरू नकोस राग. म्या मात्र गावठीच बोलेल, मनाची गाठ हळूच खोलन. गालावर चढल लाजाची लाली, नजर जाईल माझी हलगत खाली. म्या म्हणाल त्याला हे काय असं, लोकात होईल उगीच हस. कुंपना पतुर सरड्याची धाव, टिटवीन दरविका दर्याची हाव. हिऱ्यांच्या कंटाला सुतीचा तोडा, गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग स्वतः राजाच येईल रथात बसून, तगडक. राजा म्हणाल अगं म्हणजे अगं कसं बी कर अन हो माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत नाक अन म्हणत्याल अगं राजाचा मान तर राख. आता तुला मी शिकवीनच चांगला धडा. महाराज ऐका, त्या मास्तरला बेड्यास ठोका, शिष्याचा रस त्याच्या कानात वता आणि धारदार सुरीने त्याची गर्दनच छटा. नाहीतर असं करा, मास्तरला घोड्या शेपटाला बांधा आणि चपकल फोडा. मग महाराज म्हणत्याल भले हुशार पकडा त्याला हवालदार. तगडक जेव्हा राज्याचं शिपाई धरतील तुला म्हणशील म्हणजे जोडीव मला. धरशील पाय लोळशील कसा, रडत राहशील ढसा. तुझं अ तुझं आ तुझं न तुझं वासका नंगावी ना. भोग आता तुझ्या कर्माची फळं, तुझ्या कडू जिबाला कायमचं स्थळ. इतक्यात महाराज म्हणतील याची गर्दन तोडा. मग तू म्हणशील म्हणजे मी तुला आलो शरण, मी आलो तुला शरण. मी मोठ्या मनानं म्हणन महाराज शरण आलेल्याला देऊ नका मरण. धन्यवाद. हारवर आपण सर्वजण टाळ्या देणार आहोत.
हाय कोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी कोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी तिला जंजिरा दाखवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी तिला जंजिरा दाखवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का नको मुंबई नको पुणे आव नको नको मला गोवा किल्ला कुलाबा मला खंदेरी उंदेरी दावा नको मुंबई नको पुणे आव नको नको मला गोवा किल्ला कुलाबा मला खंदेरी उंदेरी दावा नावा शेवा खारी लेनी घारापुरी नावा शेवा खारी लेनी घारापुरी शिवदर्शन घरवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का दूध पड़ा मेरा
देखा, पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान। माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान। सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया। I love my India, I love my India। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, I love my India। ये मेरा इंडिया, I love my India। जब छेड़ा मल्हार किसी ने, झूम के सामने आग लगा दी पानी में जब, दीपक राग सुनाया। सात सुरों का संगम ये जीवन गीतों की माला। हम अपने भगवान को भी कहते हैं बांसुरी वाला, बांसुरी वाला। बांसुरी वाला। ये मेरा इंडिया, I love my India। ये मेरा इंडिया, I love my India। Sim sim pola pola sim sim pola, sim sim pola pola sim sim pola. Fine flat flute pipe pachola pachola, drum drone tublet simbola simbola. Do re fa so पमरिसा, do re fa so पमरिसा, do re fa so पमरिसा, do re fa so पमरिसा। do re 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 बनी 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 सारी 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 सास 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 सारी बनी नी पापा मामा रे रे सारी सानी रे। पीहू पीहू बोले पपीहा, कोयल कुहू कुहू गाए। हंसते रोते हमने जीवन के सब गीत बनाए। ये सारी दुनिया अपने अपने गीतों को गाए। गीत वो गाओ जिससे इस मिट्टी की खुशबू आए, मिट्टी की खुशबू आए। I love India, I love या अपने अपने गीतों को गाए। गीत वो गाओ जिससे इस मिट्टी की खुशबू आए, मिट्टी की खुशबू आए। I love India, I love my India। I love my India, I love my India। वतन मेरा इंडिया, सजन मेरा इंडिया।
माय इंडिया, बोलो भारत माता की. विविधतेनं नटलेला, विविध आविष्कार असणारा हा भारत देश, याचं प्रतिनिधित्व या सर्व आमचे टीचर्स आणि या बालचमूनं आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे. यानंतर अवघे उत्तम अशा पद्धतीचे 3 आविष्कार आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत. मंडळी हो, अगदी वेळेतच हा संपूर्ण स्नेहसंमेलनाचा सोहळा संपन्न होणार आहे. आता अगदी आवडतील अशा पद्धतीचे 3 आविष्कार आपल्या सर्वांच्या समोर होतात. मित्र हो, आपल्या सर्वांना माहिती आहे, रसिकजनो, आपल्याला सर्वांना माहिती असेल की अनेकांच्या घरामध्ये लग्न झाल्यानंतर गोंधळ हा विधी असतो. खरं तर परंपरेनं चालत आलेला गोंधळ हा नृत्याचा आविष्कार चित्रपटामध्ये आला, पण अनेकांच्या घरामध्ये गोंधळ ही एक परंपरा आहे. त्याला विधी नाट्य असं म्हटलं जातं. ही परंपरा अगदी पुरातन काळापासून चालत आलेली आहे. लग्न झाल्यानंतर त्या लग्न घरामध्ये गोंधळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या देवी आणि देवतांना आपण आवाहन करत असतो आणि आमच्या या शुभ कार्यामध्ये आपण सर्व सहभागी व्हा अशा पद्धतीची याचना या गोंधळाच्या माध्यमातून करत असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, आई अंबाबाई, करवीर काशी, दक्षिणची काशी म्हणून करवीर काशीचा उल्लेख केला जातो. आई अंबाबाईचाही गोंधळी आहे, आई तुळजाभवानीचाही गोंधळी आहे, आई काळूबाईचाही गोंधळी आहे. हा गोंधळी आपल्या देवीला, मातेला आवाहन करत असतो की आम्हाला इथून पुढचं जे काही जीवन आहे ते सुखमय होण्यासाठी तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे, अशा पद्धतीचं आवाहन या गोंधळी विधीद्वारे केलं जातं. या गोंधळी नृत्याच्या माध्यमातूनच किंवा गोंधळी विधी नाट्याच्या माध्यमातूनच पुन्हा कीर्तन आलं, त्यानंतर नाटक आलं, पण मूलभूत किंवा मूळ गोष्ट म्हणावी लागेल तर हे गोंधळी विधी नाट्य आहे. आणि अशा पद्धतीचा आविष्कार आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी सादर करण्यासाठी आमच्या रेणुका शिशु विहारचा बालचमू येत आहेत. एक गोंधळी नृत्य जो सादर करतायत सिनियर KGचा मोठा गट आई अंबाबाई, आई तुळजाभवानी. मी सर्वांना आग्रहाची विनंती करेन, इथं बसलेल्या सगळ्यांना इथून पुढे श्री महालक्ष्मी आपण म्हणायचं नाही आहे, तर मूळ नाव जे आपल्या अंबाबाईचं आहे ते श्री अंबाबाईचं आहे. म्हणून आई अंबाबाईचाच उदो आपण सर्वजण करणार आहोत. आपल्या अंबाबाईला, तुळजाभवानीला आपण आवाहन करणार आहोत. जे पारंपरिक विधी स्वरूपातलं धाव आई ठाय ठाय दैत्य, या दैत्यांचा नाश करण्यासाठी आईला आवाहन आपण करतो आहे आणि इथून पुढचं जीवन सुफल संपन्न व्हावं अशा पद्धतीची याचना या गोंधळी नृत्याच्या माध्यमातून आमचे रेणुका शिशु विहारचा हा बालचमू करतो आहे. तयार का झाले? चला तयार. मंडळी हो, खरं पाहता एकेका नृत्यामध्ये आपला परफॉर्मन्स सादर केल्यानंतर दुसऱ्या नृत्यामध्येही काही आमचं बालकलाकार सहभागी होत असतात. त्यामुळं त्यांची ड्रेपरी करण्यासाठी थोडा वेळ जातो. तेवढा वेळ आम्ही या ठिकाणी घेतोय. नाही तर तुम्ही म्हणाल निवेदक आपलं बोलतच राहतात, तसं नाही आहे. तर वेळ तुमचाही बांधून ठेवणं आणि त्या कलाकारांना आपली वेशभूषा करण्यासाठी वेळ देणं, या गोष्टीतूनच हे निवेदन थोडंसं मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो आहे. गोंधळी नृत्य आपल्या सर्वांच्यासाठी सादर करण्यासाठी सिनियर KGचा मोठा गट ते गोंधळी नृत्य सादर करतात. आई अंबाबाईला, आई तुळजाभवानीला, आई रेणुका मातेला, आई काळूबाईला, अशा सगळ्या देवींना आवाहन केलं जातं. देवांनासुद्धा आवाहन केलं जातं. खंडोबाला आहे, भैरोबाला आहे, ज्योतिबाला आहे, सगळ्या देवांना आवाहन केलं जातं की तुम्ही यावं, ह्या गोंधळामध्ये यावं, आम्हाला आशीर्वाद द्यावे. अशा पद्धतीचं हे आवाहन गोंधळाच्या माध्यमातून होतं. आणि
संबळ घेऊन नाचणारा तो गोंधळी उत्तम पद्धतीनं संबळाचं वादन सुरू झालं की आपल्याला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची नशा येते, वेगळ्या पद्धतीचं आपल्या अंगामध्ये सुद्धा एक वेगळे रग निर्माण होते. असं हे गोंधळी नृत्य सादर करण्यासाठी आमचा सर्व हा बालगोंधळी संबळ घेऊन समोर येत आहेत. अर्थात पूर्णतः मराठेशाहीच्या वेशभूषेमध्ये असणारे आमचे हे गोंधळी आहेत. मराठेशाही पगडी आहे, संबळ घेतलेला आहे, त्याचबरोबर देवीचा उतार असणारे आमचे देवीसुद्धा मध्ये आहे. या ठिकाणी गोंधळी नृत्यामध्ये गोंधळी नृत्य सादर करणारे कवड्याची माळ घेऊन सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. आणि अशा या गोंधळ्यांचा आविष्कार आपण सर्वजण पाहणार आहोत. बोला आई अंबाबाईचा उदो उदो. अगधावा ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधावा ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. आवाज चढविला ग साज, आज संबळ वाज माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरुदेवस करीत नवस गोंधळाला ये, तुझं करीतो कदर राहू दे नजर गोंधळाला ये. चोळी बांगडी वाहिन गोडवा गाडीन गोंधळाला ये. आई सुखाचा सागर मायेचा बाजार गोंधळाला ये. प्रलयातून जगा प्रलयातून जगा आई तूच तारिले वळतेच आज संबळाला दे. अंबाबाई गोंधळाला ये, अगं अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अगं काळूबाई गोंधळाला ये. Get set, ready, go. मुझे यूं ही करके ख्वाबों से जुदा जाने कहाँ छुप के बैठा है खुदा. जानू ना मैं कब हुआ खुद से
पेटल्या मशाली अनुस्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. चिरायू दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. राजमाता जिजाऊ साहेब की जय 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 जिजाऊ. नमस्कार. भेटी तुमच्या आलो आहे पूर्ण हिताच्या कातरवेळी. सुचल्या तशा सादर करते आभाराच्या चारच ओळी. तुमच्या माझ्या ओठामधुनी एकच आता सूर निघावा. कृतज्ञतेचा सोहळा बनूनी मैफिलीचा या शेवट व्हा. आज या ठिकाणी आपण सर्व रेणुका शिशुविहारच्या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संजय हळदीकर ज्येष्ठ बालकर्मी हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले व आम्हाला अमूल्य असे मार्गदर्शन केले त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, निवेदक
माननीय श्री पंडितराव कंदले सर यांचे आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहन देणारे आमचे शाळेचे संस्थापक माननीय श्री विश्वासराव बागल सर आणि शाळेचे व्यवस्थापक माननीय श्री दिगंबर सर व सर्व शाळेतली शिक्षकवृंद या कार्यक्रमासाठी छान अशी ड्रेपरी पुरवली अशा आशा पार्टे मॅडम, मुलांचा सुंदर असा डान्स बनवणारे माननीय श्री कोरिओग्राफर श्री विजय माने सर, सुंदर असा स्टेज करून देणारे श्री गिरीश बुवा, फोटोग्राफर सोहेल भैया, त्याशिवाय गोविंद पानसरे विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शामराव सनगर सर आणि सर्व उपस्थित पालक बंधू भगिनी त्यांच्या सहकार्यांमुळे हा कार्यक्रम आज व्यवस्थितरित्या पार पडला, यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल पालकांचे मनपूर्वक आभार. आणि याशिवाय अनावधाने कुणाचे नाव राहून गेले असल्यास त्यांचेही मी आभार मानते व हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उठून उभं राहायचं आहे. बाळांनो, सर्वांनी उठून उभं राहा. सर्व शिक्षक, टीचर्स, प्लीज. परत राष्ट्रगीतासाठी आपण सर्वजण स्तब्ध राहायचं. बा उठून उभा राहा, उठून उभा राहा, सर्व उभा राहा, सर्व उभे राहा. राष्ट्रगीताला उभे राहतो ना तसं. सर्व शिक्षक प्लीज लवकरच या, राष्ट्रगीतासाठी उभं राहा प्लीज. ते नंतर करा सगळं प्लीज. परेड, सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. बोलो भारत माता की वंदे. पुन्हा एक वार रेणुका शिशु विहारच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद, धन्यवाद. असाच लोभ असावा. एक पालक